आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरी, अजून एका गोष्टीसाठी थँक्यू. म्हणजे बघ ना, माझे डोळे बंद होऊ नये म्हणून तू इतका मोठा सॅक्रिफाईस केला, माझा जीव वाचवला. आणि माझे डोळे उघडावे म्हणून तू इतका सगळा खाटाटोप केला. आणि फायनली माझे डोळे उघडले. सुंदरी, मी मूव्ह ऑन व्हायचं ठरवलंय. म्हणजे सो मी आता ठरवलंय, माझं पुढचं आयुष्य मी सायली सोबत स्पेंड करणार. एक सेकंड. सायली, will you marry me? कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हा दोघांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओके ना सुंदरी, मस्त न्यूज दिली ना. मला हीच अपेक्षा होती. अभिनंदन. थँक्यू. मला लग्नाला बोलवाल ना? सुंदरी, अर्थात. म्हणजे तुझ्या उपस्थितीशिवाय लग्न कसं होणार आहे आमचं? लग्नाला यायचं आदित्य? अरे नक्की, 110%. ओके नाही सुंदरी, आपण मिळूनच येऊ. निघायचं? आवडलं का? काय ते, एवढी छान बातमी दिली तू, एवढी गोड बातमी दिली. सुंदरी जरा इमोशनल झाली म्हणून गेली. मी पण जातो आता. काय तिला आता खांदा लागेल ना, तुम्ही जातो. पण कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. थँक्यू. ये तुम्ही. वहिनी चला प्लीज प्लीज. थँक्यू. धनंजय, अहो काय गोड बातमी दिली आहे. मला खूप आनंद झालाय. आणि एक चांगला निर्णय घेतलात आणि जाहीर करून टाकलात. बास आई, जास्त भ्रमात राहू नका. हे सगळं नाटक होतं. काय नाटक? हो, नाटक. आणि सुंदरीला हे बघायचं होतं, तिला मी हे दाखवलंय. आणि या नाटकात सायली पण सामील. त्यामुळे उगीच तुम्ही स्वप्न रंगवू नका जास्त. सायली, तुम्हाला त्रास दिल्याबद्दल आय एम सॉरी.
नाटक आहे, पण उद्या मी हे सत्यात उतरवेन, कारण मी तुला दुसरा पर्यायच पडणार नाही. सुंदरी, माझ्या ना लक्षात आलं की तू त्याची बायको असून त्यांनी जे या आधी जे काही गुन्हे केले तू सगळे माफ केले आणि तू आता सुखी संसार करते त्याच्यासोबत. सायली, विल यू मॅरी मी? काय रे, दिसत ना का तुला? मूर्ख माणूस. सुंदरी, लक्ष कुठे आहे तुझं? आता बाईकवाल्याने ठोकलं असतं तुला. ओकेस ना तू? नाही, मी काय म्हणते, तू जा, मी येते पुढे. का म्हणजे मला माहितीये घर जवळच आहे, तू जा, मी येते. तू कलेक्टर नाही सांग. मला ऑर्डर करायची नाही, मी माझ्या मर्जीचा मालक आहे, मला नाही जायचं, मी इकडेच थांबणार. माझी मर्जी आहे जायची म्हणून जातोय मी, तुझं नाही ऐकलं. जैन सर, आज मीटिंग आहे आणि कदाचित माई त्या मीटिंग मध्ये असू शकते. मी त्यांना सोडणार नाही सर. कुठे असेल मीटिंग? नाही, फक्त मीटिंग आहे, ड्रग्ज नाही आणणार आहेत ते, त्यामुळे तुला पकडता येणार नाही त्यांना. हा, पण त्यांचा प्लॅन काय आहे, टीम मेंबर्स कोण आहेत हे लक्षात येऊ शकता, त्यामुळे आज हे व्हायलाच हवं. वेशांतर करून जा. आपली पहिली भेट आठवते ना? अरे कुठे गेला रे? तू कोण आणि आता तू काय करशील? तुला पहिलंच काम जमलं नाही. मिशन फेल, मिशन फेल, मिशन फेल. एक मिनिट. कुठलं मिशन? कोण आहात तुम्ही? 27-28 जे मी चार्ज घेतला त्याचा आता. सॉरी सर. जय हिंद सर. जय. मला कोणत्याही सबबी नकोय. मला फक्त एवढंच कळतं की आपलं मिशन फेल गेलंय. आपण घेतलेली मेहनत वाया गेली, आपण घेतलेली ट्रेनिंग वाया गेलीये. हे बघ, तुझ्या लक्षात येते का, जर तू हे काम केलं नाहीस, माई विरुद्ध पुरावे जमा केले नाहीस, तर तुला तुझी नोकरी गमवावी लागेल. वेळ फार कमी आहे तुझ्याकडे. आणि हे बघ, माझी इच्छा आहे की तू सक्सेसफुल व्हावंस, आणि त्यासाठी मला काही कठोर डिसिजन घ्यावे लागतील. सो डोंट डिसअपॉइंट मी. येस सर. सर, यावेळी मी तुम्हाला निराश करणार नाही. आय प्रॉमिस सर. गुड. मला लवकरात लवकर रिझल्ट हवे, ॲट एनी कॉस्ट. येस सर. सॉरी टू आस्क यू दिस सर, बट तुम्ही या वेळाच्या अवतारात देशासाठी वेडी होणारी माणसं आहोत आपण, हो ना? येस सर.
मडके मडके आले भाऊ, खोटा खोटा पाऊस पडाला. अहो दादा काय बोलताय तुम्ही तुम्ही प्लीज बाहेर जा बरं इथून. रे पावसा सर आली जाऊन. तुम्ही बाहेर जा बरं please. इकडे इकडे. अहो कोण आहे हा वेडा? याच्याशी का बोलतेस तू? अहो त्याचं झालं असं की मी बाहेर आले, कोणाचा तरी ओरडायचा आवाज येतोय म्हणून बघितलं तर हे दादा इथे काहीतरी नासधूस करत होते. आता मी त्यांना जा म्हणते ते ऐकतच नाहीयेत. सर गेले जाऊन, मडके गेले भाऊ. काय काय चालतो? दादा प्लीज शांत व्हा असं नाही करायचं नाही करायचं. काका बघू हा खोटा पाऊस बरोबर. तुम्ही जा बरं बाहेर. भूक लागली भूक लागली. भूक लागली तुम्हाला खायला देऊ काही? नको बरं ठीक आहे तुम्ही प्लीज इथून जा बरं. जा आता उशीर झाला, रात्र झाली की नाही. जा बरं. चला मी देते. चला चला व्हा बरं पुढे तुम्ही. सिक्युरिटी सिक्युरिटी झोपलेत सगळे, फुकटचा पगार खातायत. मै आपण आतमध्ये जाऊया चला. यावेळी मी मिशन फेल होऊ देणार नाही. गुड. सुंदरी, तू जो पत्ता सांगितला होतास ना तेच ठिकाण आहे. आपण आलोय पत्त्यावर. तू थांब इथेच, मी लगेच जाऊन येतो. नाही 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 तुम्ही नको. हे बघा मी वेश बदलून आले, मला कोणी ओळखणार नाही. तुम्हाला ओळखतो. ऐकणार नाहीस. जा पण सावकाश. तुम्ही फक्त गाडी घेऊन तयार राहा लगेच. आता जे ड्रग आपण तयार करतोय त्या ड्रगची एक विशेषता ही आहे की त्याच्यामध्ये आपण सोडियम परमॅंगनेट आणि कॅल्शियम कार्बोहायड्रेट या दोघांचं मिश्रण केलेलं आहे. अडकलीस तू माई. आता मला आणखी पुरावे मिळणार आहे. लवकरच तुझा खेळ संपणार आहे. तर आपलं हे डील डन झालंय असं मी समजते. ओके येस ठीक आहे. डन. बाकीचे डिटेल्स माझे ज्युनियर्स तुम्हाला देतील. आता येतच असते. ही अशी नाइस टू मीट यू.
म्हणजे माईची ही ज्युनियर सायली बनून धनंजयला अडकवतीये. नाही नाही, मला तिच्यापासून धनंजयला वाचवायलाच हवं. धनंजयला तर अडकवलंय मी एका सापळ्यात, आता ही स्वतःहून आली माझ्या सापळ्यात अडकायला. म्हणजे धनंजयच्या आयुष्यात या मुलीचं येणं आणि त्याच मुलीचं माई बरोबर असं कनेक्शन असणं ही मोठी गडबड वाटते मला. म्हणजे ही धनंजयच्या घरी माईच्या सांगण्यावरून गेलेली असू शकते, मुद्दाम धनंजयला स्वतःच्या जाळ्यात ओढून. नाही नाही, मला तिच्यापासून धनंजयला वाचवायलाच हवं. कुठून आवाज आला? कुठून आवाज आला? तुम्ही 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 तिकडे जा. गो गो. पण आपला डील नंतर बघते मी. तुम्ही जा लवकर जा. कोण आहेस तू? आमचं बोलणं ऐकत होतीस? कोण आहेस तू? काय झालं? काय झालं? कोण होतं? माही बाहेर पण कोणी नाहीये. अरे देवा, मग कुठून आवाज कुठून आला? शीतल, काय आलं? माई, मी चालवली गोळी. काय? कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून होतं. कोण व्यक्ती होती ती? माहित नाही. असं कसं माहित नाही का तुला? हा, जरा बुद्धी चालव ना. आठव कोण होतं, चेहरा आठव व्यवस्थित. अगं, अंधारात मला त्या व्यक्तीचा चेहरा नाही दिसला. अगं हो, पण मग ती व्यक्ती पडल्यानंतर तर बघितला असशील ना तो चेहरा. हो माई, ऍक्च्युली गोळी लागल्यावर ती व्यक्ती खाली पडली. पण 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 काय? सुंदरी, हे काय झालं? गोळी तरी गोळी झालं. हा, डॉक्टरकडे. नाही नाही नाही, ऐका ऐका ऐका, मला गोळी फक्त चाटून गेली, मला लागलेली नाहीये. तुम्ही मला इथून ताबडतोब घरी घेऊन, कारण त्यांनी माझ्या स्किन चळण्याचा आवाज ऐकला, त्यांना संशय आला असेल. आपण पहिलं घरी जाऊ. मी घरी जाईन, माझ्याकडे फर्स्ट एड मी करीन मॅनेज. हे हुशार मॅनेज करेन म्हणजे? अगं, गोळी लागली तुला, असं नसतंय ते. चल पहिल्या डॉक्टरकडे चल. तुम्ही ऐकताय का? मी जाऊ. सुंदरी, ऐकशील तर तू सुंदरी कशी? देख राहत, काही नाही होणार. तुला सांगितलं होतं तू एकटी जाऊ नको म्हणून. बघ काय झालंय. चल डॉक्टरकडे. नाही, घरी चला. वा, ही
खरंच काम करते का तुमच्यासोबत? हा? एक काम धड जमत नाही ना तुला? एक काम, त्या व्यक्तीकडे आपला जर फोटो किंवा काही गेलं तर काय करणार आहेस तू? तुझ्या निष्काळजीपणामुळे आज काय घडलंय कळतंय का तुला? हा? इट्स सो डेंजरस माई. नजर ठेवणारा निसटलाय. ओरडू नकोस, मी तुझं इथं ऐकायला नाही आलीये. काय चुकीचं बोलते ती? अगं नजर ठेवणारा निसटलाय आपल्या हातून. हे किती धोकादायक आहे कळतंय का तुला? तिला दिलेलं प्रत्येक काम ती चोख बजावते, पण तू प्रत्येक वेळेला माती खातेस, कळतंय का? असो, पण आपण जी किंचाळी ऐकली माई ती मुलीची होती हे मात्र नक्की. हो माई, ती मुलगी होती. वा, किती हुशार ग तू. ती बोलल्या बरोबर सुचलं ना तुला? हा? आधी नाही सुचलं. हा आवाज मात्र ओळखीचा होता, सुंदरीचा.